मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। गौरी गणपती सणाच्या तोंडावर राज्यभरातील 1.25 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सध्या एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी पुढे येत आहे, कारण सरकारकडून आता मोठा निर्णय घेण्यात आला असून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी अधिकृत शासन निर्णय म्हणजेच GR जारी करण्यात आला आहे। त्यामुळे अनेक दिवसांपासून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी दिलासा देणारी ठरू शकते। गेल्या काही दिवसांपासून तुम्ही सुद्धा पाहिलं असेल की गावागावात, बाजारपेठेत, चौकात आणि सोशल मीडियावर एकच चर्चा रंगलेली आहे, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता अजून का आला नाही, इतका उशीर का झाला आणि नेमके पैसे कधी जमा होणार। शेतकऱ्यांच्या मनात हेच प्रश्न सतत फिरत आहेत। काही जण म्हणतात आज पैसे येतील, काही म्हणतात उद्या जमा होतील, तर काही ठिकाणी वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात आहेत। त्यामुळे अनेक शेतकरी संभ्रमात पडलेत। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काही यूट्यूब चॅनल्स आणि सोशल मीडिया पेजेसवरून चुकीची आणि अपूर्ण माहिती मोठ्या प्रमाणात पसरवली जात आहे। आजच पैसे येणार, आता लगेच जमा होणार अशा बातम्यांमुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होत आहे। म्हणून या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे खात्रीशीर माहिती पाहणार आहोत, अधिकृत माहिती पाहणार आहोत। म्हणजेच पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 2000 रुपये आणि नमो शेतकरीचा 8वा हप्ता 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नेमक्या कोणत्या तारखेला जमा होतील याची अचूक माहिती आपण समजून घेऊ। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर या दोन्ही योजनांच्या हप्त्याबद्दल वेगळी माहिती शोधण्याची तुम्हाला बिलकुल गरज पडणार नाही, कारण सरकारकडून नुकताच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्त्याबद्दल अतिशय महत्त्वाचा GR काढण्यात आला आणि त्यानुसार पुढची प्रक्रिया कशी होणार आहे हे आपण सविस्तरपणे समजून घेऊ। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की बातमी किती खरी आहे आणि पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता नमो शेतकरी सोबतच येणार आहे का। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती केवळ अंदाजावर आधारित नाही, उलट त्यामागे अधिकृत कागदपत्र आणि पुरावे आहेत। पुढे तुम्हाला जे प्रूफ म्हणून दाखवले जाणार आहे ते थेट सरकारकडून जाहीर केलेल्या माहितीनुसार आहेत। राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारच्या वतीने नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून ही माहिती अधिकृतपणे जाहीर झालेली आहे। आता तुम्हाला माहीतच असेल की या दोन्ही योजना ठराविक कालावधीत हप्ते देतात। नमो शेतकरी योजनेचा हप्ता साधारणपणे 4 महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो। त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा हप्ता देखील जवळपास 4 महिन्यांनी दिला जातो। मागचा हप्ता मिळून आता जवळपास 4 महिने पूर्ण झालेले आहेत। त्यामुळे सरकारकडून हा पुढचा हप्ता लवकरच सोडला जाईल असे स्पष्ट संकेत देण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारे आश्वासन सुद्धा देण्यात आले। म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण इथे आपण तुमच्या मनातले जवळपास सगळे प्रश्न एक एक करून स्पष्ट करणार आहोत। उदाहरणार्थ हप्ता नेमका कधी येणार, कोणती तारीख निश्चित करण्यात आली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आधी पैसे जमा होऊ शकतात, सर्व शेतकऱ्यांना मिळणार का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी आणि पीएम या दोन्ही योजनांचे पैसे एकत्रितपणे खात्यात येणार का, 4000 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील का, याबद्दलची सगळी डिटेल माहिती इथे आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ खूप मोठा असू शकतो, पण जर तुम्ही फक्त 2 ते 3 मिनिटं काढून पूर्ण ऐकलात तर पुढे कुठलाही दुसरा व्हिडिओ पाहायची तुम्हाला गरज पडणार नाही, कारण इथे आपण सगळी माहिती नीट, सोप्या भाषेत आणि स्पष्टपणे समजून घेणार आहोत। शेवटी ही केवळ पैशांची चर्चा नाही, तर आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या हक्काचा मुद्दा आहे। आता थोडंसं मागे वळून बघूया। तुम्हाला आठवत असेल 2025 हे वर्ष अनेक शेतकऱ्यांसाठी खूप कठीण ठरलं। त्या वर्षात अनेक भागांमध्ये हवामानाने साथ दिली नाही। विशेष करून सप्टेंबर महिन्यात पावसाळ्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली तर काही ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान झालं। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं संपूर्ण हंगामाचं गणितच बिघडलं आणि त्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला। मागच्या वर्षाची परिस्थिती तुम्हाला नक्कीच आठवत असेल। 2025 मध्ये अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं। काही ठिकाणी पिके पूर्णपणे पाण्यात वाहून गेली तर काही ठिकाणी शेतकऱ्यांची घरं उद्ध्वस्त झाली, अनेकांची जनावरं वाहून गेली तर काही ठिकाणी जीवितहानीच्या दुःखद घटना देखील घडल्या। लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड अशा अनेक जिल्ह्यांमध्ये त्या काळात अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे हजारो कुटुंबांवर मोठं संकट कोसळलं होतं आणि हा काळ अनेक शेतकऱ्यांसाठी खूप वेदनादायक ठरला। अशा परिस्थितीत सप्टेंबर महिन्यात सरकारने थोडा दिलासा देण्यासाठी नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता। तुम्हाला देखील तो हप्ता मिळालेला असेल किंवा त्याबद्दल माहिती असेल, कारण या दोन्ही योजनांचा नियम साधारणपणे असा आहे
की दर 4 महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. म्हणजे सप्टेंबर नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 4 महिने पूर्ण झाल्यानंतर पुढचा हप्ता येणं अपेक्षित होतं. म्हणजेच गणित लावलं तर जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला पुढचा हप्ता येईल अशी अनेक शेतकऱ्यांची अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. जानेवारीमध्ये हप्ता जमा झाला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न तयार झाले. नेमका उशीर का होत आहे? सरकार पैसे कधी देणार? यामागचं कारण काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या मार्च महिन्यात सरकारने मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. PM किसान योजनेचा 22वा आणि नमोचा 8वा या दोन्ही योजनांचं वितरण करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नेमकी तारीख कोणती? पैसे कोणत्या दिवशी खात्यात जमा होणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार? ही सगळी माहिती अधिकृत कागदपत्रानुसार समोर येत आहे. त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐकणं महत्त्वाचं आहे. तर बघा, 2,000 रुपयांचा हप्ता रकमेत लहान वाटू शकतो, पण अनेक शेतकऱ्यांसाठी तो मोठा आधार असतो. कारण त्या मदतीमुळे त्यांना किमान एवढी तरी खात्री वाटते की सरकार त्यांच्या पाठीशी उभा आहे. शेतीमध्ये सतत खर्च, कर्जाचा ताण आणि अनिश्चित हवामान यामुळे शेतकरी आधीच दबावाखाली असतो. त्यामुळे हा छोटासा आर्थिक आधारही त्यांच्यासाठी मोठा दिलासा देणारा ठरतो. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, PM किसानचा 22वा आणि नमोचा 8वा हप्ता कधी येणार? कारण अजूनही अनेक शेतकऱ्यांवर कर्जाचा मोठा भार आहे. राज्यात कर्जमाफीचा निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीसुद्धा वाढत आहे. काही इतर राज्यांमध्ये शेतकऱ्यांची कर्ज माफ झालेली आहेत. मोठ्या प्रमाणात पीक विमा दिला गेला आणि नुकसानग्रस्तांना मदत मिळाली. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी देखील प्रश्न विचारत आहेत की आपल्या राज्यात असे निर्णय का होत नाहीत? याच मुद्द्यावर अधिवेशनातही सरकारला प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर आता सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. नमो शेतकरी आणि PM किसान योजनेच्या पुढील हप्त्यांना मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी अधिकृत शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळू शकतो अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता या सगळ्या विषयामागचा मुख्य मुद्दा थोडा नीट समजून घेऊया. गेल्या 4 महिन्यात राज्य सरकारकडून काही भागांमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याच्या स्वरूपात साधारणपणे 8 ते 10,000 रुपयांची मदत देण्यात आली. त्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना आणखी एक आश्वासन दिलं. मार्च महिन्यात राज्यातील सुमारे 14 ते 15 जिल्ह्यांमध्ये ज्यांचा पीक विमा अजून बाकी होता अशा शेतकऱ्यांना सुमारे 15,000 रुपयांपर्यंतची मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. आता दुसरा मुद्दा म्हणजे PM किसान योजनेचा. देशातील काही राज्यांमध्ये या योजनेचा हप्ता आधीच ॲडव्हान्समध्ये देण्यात आलेला आहे. पण महाराष्ट्रात मात्र अजूनही अनेक शेतकरी या हप्त्याची वाट बघत आहेत. त्याचबरोबर कर्जमाफीचा प्रश्नसुद्धा प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळे सगळ्यांच्या मनातला प्रश्न एकच, नमोचा आणि PMचा हप्ता कधी येणार? यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या, तो म्हणजे KYCची प्रक्रिया. सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे की ज्यांनी KYC पूर्ण केलेली असेल त्यांनाच हप्ता मिळू शकतो. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात शंका तयार झाली. काही जण विचारत आहेत, KYC प्रत्येक हप्त्याला करावी लागेल का, की एकदाच केली तरी पुरेसे असते? याबद्दल स्पष्ट सांगायचं झालं तर तुमची KYC एकदा व्यवस्थित पूर्ण झाली असेल आणि तुमचं बँक खाता, आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर एकमेकांसोबत लिंक असतील तर पुन्हा KYC करायची गरज नसते. या दरम्यान केंद्र सरकारने PM किसान योजनेबद्दल काही नवीन नियमसुद्धा लागू केले आहेत. देशभरातील सुमारे 31 लाख लाभार्थ्यांच्या नावांबद्दल शंका तयार झालेली आहे. त्यामुळे त्यांची जोरदार तपासणी सुरू झालेली आहे. काही ठिकाणी असे प्रकार समोर आले आहेत की एकाच कुटुंबातील 2 किंवा 3 जण वेगवेगळ्या नावाने या योजनेचा लाभ घेत आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर पती आणि पत्नी दोघांच्या खात्यावर पैसे जात होते किंवा कुटुंबातील मुलांचं नाव स्वतंत्र लाभार्थी म्हणून नोंदवण्यात आलं होतं. याशिवाय काही ठिकाणी ऑनलाईन सेवा केंद्रांमधून कागदपत्रांमध्ये फेरफार करून अशा लोकांची नोंदणी करण्यात आली होती जे प्रत्यक्षात शेतकरी नव्हते. बाहेरील काही राज्यांमधील लोकांना सुद्धा चुकीच्या पद्धतीने पात्र दाखवण्यात आल्याच्या तक्रारी सुद्धा समोर आल्या. त्यामुळे सरकारने या संपूर्ण यादीची पुन्हा तपासणी सुरू केली. या तपासणीमुळे अनेक लाभार्थ्यांची नावे सध्या होल्डवर ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे ज्यांनी नुकतीच नोंदणी केली आहे किंवा जे थकीत हप्त्याची वाट बघत आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट मोठी चिंतेची ठरू शकते. कारण फेब्रुवारी महिन्यापासून केंद्र सरकारने PM आणि नमो योजनांच्या लाभार्थ्यांची काटेकोर तपासणी सुरू केली. या प्रक्रियेत अनेकांची नावे पात्र यादीतून काढून अपात्र यादीत टाकण्यात आली आहेत. सरकारच्या नव्या नियमानुसार आता एका कुटुंबातून फक्त एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ मिळेल. म्हणजे पती पत्नी दोघांनाही वेगवेगळ्या खात्यावर पैसे येणार नाहीत. या पडताळणीमुळे काही ठिकाणी प्रत्यक्ष म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. आणि याच कारणामुळे हप्त्याच्या वितरणाला थोडा उशीर होत असल्याचं सांगितलं जात आहे. आता सध्या राज्यात एक वेगळीच प्रक्रिया सुरू आहे आणि कदाचित तुम्हाला सुद्धा माहीत असेल.
अनेक गावांमध्ये ग्रामसेवक किंवा तलाठी प्रत्यक्ष शेतात येऊन तपासणी करताना दिसतात. म्हणजे नेमकं काय पाहिलं जातं तर त्या व्यक्तीच्या नावावर दाखवलेली जमीन खरोखर आहे का, ती शेती त्या शेतकऱ्याचीच आहे का आणि तो खरोखर पात्र आहे का याची खात्री केली जात आहे. कारण सरकारच्या लक्षात काही गोष्टी आलेल्या आहेत. काही ठिकाणी इतर राज्यातील लोक जसे बिहार, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश येथील काही नागरिक बनावट कागदपत्रे तयार करून या योजनांचा लाभ घेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने तपासणी मोहीम सुरू केली. सध्या ही तपासणी प्रामुख्याने महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेश आणि कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये सुद्धा चालू आहे. त्याचवेळी केंद्र सरकारकडून PM किसान योजनेच्या निधीबद्दल काही नवीन नियम लागू करण्यात आले. दुसरीकडे राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी सुद्धा वेगळ्या अटी लागू करण्यात आल्या. यामागे कारण अगदी सोपं आहे. नमो शेतकरी योजनेचा निधी राज्य सरकारकडून दिला जातो तर PMचा निधी केंद्र सरकारकडून दिला जातो. त्यामुळे दोन्ही योजनांचे नियम आणि प्रक्रिया थोड्या वेगळ्या असू शकतात. म्हणूनच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचं नाव PM किसानच्या अधिकृत पोर्टलवर सक्रिय म्हणजेच ॲक्टिव्ह दाखवत असेल आणि तुमचं बँक खातं आधारशी जोडलेलं असेल तर तुमचे पैसे थांबणार नाहीत. अशा परिस्थितीत हप्ता थेट तुमच्या खात्यात सरकेल. त्यामुळे सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. अनेक वेबसाईट्स किंवा व्हिडिओमध्ये आज पैसे येणार, उद्या जमा होणार अशा बातम्या दिल्या जातात, पण प्रत्यक्षात पैसे तेव्हाच जमा होतात जेव्हा सरकार अधिकृतपणे GR किंवा आदेश काढते. शेतकऱ्यांच्या आयुष्यात प्रत्येक रुपयाला खूप महत्त्व असतं. त्यामुळे हप्ता वेळेवर मिळाला तर अनेक घरांमध्ये दिलासा आणि आनंद येतो. म्हणूनच सध्या सगळ्यांची नजर या गोष्टीवर आहे की PM किसान योजनेचा पुढचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये आधी जमा होणार त्याबद्दलची माहितीसुद्धा पुढे आपण समजून घेऊ. परंतु त्याआधी एक गोष्ट नीट समजून घ्या, सरकारने काही ठराविक नियम लागू केलेले आहेत आणि जे शेतकरी त्या अटींमध्ये बसणार नाहीत त्यांना या योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे पुढील काही मिनिटं लक्षपूर्वक ऐकणं महत्त्वाचं आहे. कारण सरकारकडून काही विशिष्ट तारीख आणि काही पात्रतेचे निकष जारी करण्यात आले. आता सरकारने देशातील शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेऊन वर्गीकरण केलेलं आहे. साधारणपणे देशभरातील शेतकऱ्यांची संख्या 3,20,00,000च्या आसपास मानली जाते. त्यापैकी जवळपास 31 लाख लाभार्थ्यांना PM किसान योजनेतून अपात्र घोषित करण्यात आलं. कारण या शेतकऱ्यांकडे 10 एकरपेक्षा जास्त जमीन असल्याचं आढळून आलं. त्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम मानून योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. आता नमो शेतकरी योजनेबद्दलही काही नवीन बाबी समोर आल्या. उदाहरणच घ्यायचं झालं तर बँक खात्यांबद्दलचा नियम. अनेक बँकांनी किमान शिल्लक ठेवण्याचा नियम लागू केला आहे. काही बँका 400 रुपये तर काही बँका 600 रुपयेपर्यंत शुल्क आकारतात. त्यामुळे जेव्हा तुमच्या खात्यात नमो आणि PM किसान योजनेचे पैसे येतील तेव्हा खात्यात थोडी किमान शिल्लक ठेवणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांची बँक खाती वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि स्थानिक बँकांमध्ये असतात. आता उदाहरण म्हणजे पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, HDFC बँक, ICICI बँक, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक अशा बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची खाती आहेत. या बँकांकडून सहसा खात्यात किमान काही रक्कम शिल्लक ठेवण्याची अट लागू केली जाते. त्यामुळे जेव्हा योजनांचे पैसे खात्यात जमा होतात तेव्हा पूर्ण रक्कम एकदम काढून न घेता खात्यात थोडी शिल्लक ठेवली तर पुढे कोणतीही बँक शुल्काची अडचण येत नाही. आणखी एक महत्त्वाचा नियम म्हणजे एका कुटुंबातील लाभार्थ्याबद्दल. काही ठिकाणी असं आढळलं आहे की एकाच घरातील वेगवेगळ्या सदस्यांच्या नावावर जमीन दाखवून अनेक जण वेगवेगळ्या खात्यांवरून या योजनांचे हप्ते घेत होते. उदाहरण म्हणजे पतीच्या नावावर थोडी जमीन, पत्नीच्या नावावर थोडी जमीन आणि मुलांच्या नावावर सुद्धा जमीन दाखवून 3-4 जण एकाच कुटुंबातून हप्ता घेत होते. त्यामुळे सरकारने आता या बाबतीत अधिक कडक भूमिका घेतली, जेणेकरून खरी गरज असलेल्या छोट्या आणि गरीब शेतकऱ्यांपर्यंतच मदत पोहोचू शकते. आणखी एक महत्त्वाची सूचना सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आली. एका कुटुंबातून अनेक जण हप्ता घेत असल्याची प्रकरणे समोर आल्यानंतर सरकारने स्पष्ट सांगितलं की एका घरातून फक्त एकाच व्यक्तीने योजनांचा लाभ घ्यावा. कारण बहुतेक वेळा कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे रेशन कार्डवर नोंदवलेली असतात आणि त्याच कागदपत्रांच्या आधारे नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे अर्ज जोडलेले असतात. त्यामुळे आता नियम अधिक स्पष्ट करण्यात आला आहे. एका कुटुंबातून एकच लाभार्थी असावा. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, हप्ता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होऊ शकतो? आता उपलब्ध माहितीनुसार ज्या भागांमध्ये शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे त्या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात आधी पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामध्ये द्राक्षांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर अहमदनगर, पुणे, सोलापूर आणि सातारा हे जिल्हे प्रमुख मानले जात आहेत. याशिवाय सांगली जिल्ह्याचाही यात समावेश करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
तसंच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्हे देखील या यादीत असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी असल्यामुळे त्या भागांमध्ये हप्ता लवकर जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर यवतमाळ, वाशिम आणि अमरावती या भागांमध्ये सुद्धा अनेक शेतकरी या योजनांचे लाभार्थी असल्यामुळे तिथेही पैसे आधी जमा होऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तारीख. काही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिन्याच्या 25 तारखेच्या आसपास PM किसान योजनेचा पुढील हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. दोन्ही हप्त्यांना थोडा उशीर झाल्यामुळे सरकार एकत्रितपणे पैसे सोडण्याचा निर्णय घेऊ शकते अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे. मात्र अंतिम निर्णय आणि नेमकी तारीख ही सरकारकडून अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतरच निश्चित होईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी अधिकृत अपडेटची वाट पाहणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, ही होती नमो शेतकरी आणि PM किसान योजनेबद्दलची अत्यंत महत्त्वाची अपडेट. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, इतर शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा, चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.